इंडिया वुमन्सची बॉलिंग प्रेशर सिच्युएशनमध्ये कोलॅप्स होताना आपल्याला लास्ट 2 मॅचमध्ये दिसली. टीम इंडिया लास्ट बॅक टू बॅक 2 मॅचेस हरले. पहिली साऊथ आफ्रिकासोबत आणि लास्ट मॅच जी काल झाली ती ऑस्ट्रेलियासोबत. जर 2 मॅचेसचं बोलायला गेलं तर बॉलिंग हा टीम इंडियाचा वीक पॉइंट राहिला आहे. जेव्हा डेथ ओव्हर स्टार्ट होतात त्या टायमाला टीम इंडिया पॅनिक होताना दिसली आणि ते लास्ट 2 मॅचेसमध्ये दिसलं. या 2 मॅचेस हारल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होण्याचे चान्सेस कमी आहे. डेफिनेटली नाही, चान्सेस आहे अजून पण क्वालिफाय होते. बट याच्या पुढचे जे मॅचेस आहेत ते पण जेवढे डिफिकल्ट जातील तेवढे लास्ट 2 मॅच गेले. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया बरोबर हरल्यानंतर आता इंग्लंड, न्यूझीलंड सारख्या टीम सोबत पण मॅचेस आहे. इंग्लंड सोबत रेकॉर्ड चांगला आहे. ऑस्ट्रेलिया समोर एवढा चांगला रेकॉर्ड नाही. बट कंपेअर तुम्ही बघायला गेले तर पहिले 2 मॅचेसमध्ये टीम इंडियाची नो डाऊट की पाकिस्तान आणि श्रीलंका सोबत कंपॅरिझन नाही होणार. पण ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकासोबत कंपॅरिझन करायला गेले तर टीम इंडियाची बॉलिंग कुठे ना कुठे स्टेप डाऊन होताना दिसली. जो स्क्वॉडमध्ये फास्ट बॉलिंग जेवढी पण खेळते ती इनएक्सपिरियन्स होताना दिसली. त्या फास्ट बॉलिंग लाईनअपमध्ये अमनजोत कौर ऑलराऊंडर म्हणून खेळते. क्रांती गौड ती पण एवढा एक्सपिरियन्स नाहीये. हालांकी चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. बट कंपेअर टू जेथमध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स नाही राहिला. कुठे ना कुठे टीम इंडियाची फास्ट बॉलिंग एवढी स्ट्रॉंग मला या वर्ल्ड कपला दिसून नाहीये. ते ट्रूथ आहे आणि जे सगळे आणि ते टीम इंडिया एक्सेप्ट पण करते की फास्ट बॉलिंग कंपेअर टू बाकीचे जेवढे पण वर्ल्ड कप झाले यावेळी वीक दिसत आहे. स्पिन बॉलिंग नो डाऊट की चांगलीच आहे. पहिली पण चांगली होती, आता पण चांगलीच आहे. रिचर्नीने पण चांगली बॉलिंग केली आहे. फिल्डिंग पण खूप मोठा पॉइंट आहे की कारण की रिचा घोषकडनं आपण लास्ट 2 मॅचेसमध्ये बघितलं तर स्टंपिंग मिस होताना दिसले, कॅचेस मिस होताना दिसले. ही एक वेगळी गोष्ट आहे. पहिल्या 3 मॅचेसमध्ये टीम इंडियाचा टॉप ऑर्डर नव्हता चालत, तर लास्ट मॅचमध्ये टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने रन केले. प्रतिका रावलने रन केले, स्मृती मानधनाने रन केले. हालांकी 90ची थोडा मोठा स्कोर झाला असता तर तोच कुठे ना कुठे लास्ट ओव्हरमध्ये 10-15 रनचा मार्जिन झाला असता. लास्ट मॅचमध्ये 90 रन आय थिंक स्मृती मानधनाने केले. बट टीम इंडिया ऑल आउट झाली. हा मोठा प्रॉब्लेम आहे. जर 330 जे दिसतंय जर टीम इंडिया ऑल आउट नसती झाली तर पुढे जाऊन त्या 1 ओव्हरमध्ये तुम्ही ॲटलीस्ट 10 ते 15 रन एक्स्ट्रा करू शकले असते. या मॅक्झिमम 10 रन पकडले तरी लास्ट ओव्हरमध्ये मग ऑस्ट्रेलियावर प्रेशर असता. जो 330चा स्कोर जवळ आपल्याला 345-50 असला पाहिजे होता, पण तो दिसला 330 वर. वरतून ओपनिंग एवढी कॉन्ट्रिब्युशन चांगला पार्टनरशिप दिल्यानंतर 330 मला थोडा 10 ते 15 रन कमी दिसली. कंपेअर टू जर इंडियाची फास्ट बॉलिंग चांगली असती तर मग आपण कुठे ना कुठे हा स्कोर चांगला वाटला असता. पण जेवढी पण बॉलिंग आहे फास्ट बॉलिंग ती इनएक्सपिरियन्स बॉलिंग आहे. बॉलिंग आहे चांगली बट इनएक्सपिरियन्स आहे. जेव्हा तुमच्याकडे इनएक्सपिरियन्स असतो ना मग कुठे-कुठे या ज्या छोटे-छोटे मुव्हमेंट्स येतात जिकडे एक्सपिरियन्स मॅटर करतं, तिकडेच आपल्याला लॅग करताना दिसली टीम इंडिया. टीम इंडियाच्या बॅटिंगबद्दल बोलूया. प्रतिका रावल 75 रन, नीती मानधना 80 रन, 38 हरलिन देओल, 22 रन हरमनप्रीत कौर आणि 33 जेमिमा रॉड्रिग्स आणि रिचा घोष. मग जेवढे प्लेयर असते त्यांना प्रत्येकाला 30चा प्लस या 20 प्लसचा स्टार्ट भेटला. पण एकाने पण जर कन्वर्ट केला असता स्टार्टला 100 पर्यंत मग स्कोरच काहीतरी डिफरंट दिसला असता. हे तर ट्रूथ राहिलं की प्रत्येकाला स्टार्ट भेटला पण कोणी एलिसा हेरी सारखी एक लॉंग पार्टनरशिप या लॉंग इनिंग खेळताना नाही दिसलं. हे रिझन राहिलं की एलिसा हेरी आणि इंडियामध्ये की ऑस्ट्रेलिया का जिंकली. एलिसा हेरीने आपली इनिंग बिल्ड चांगल्या प्रकारे केली कंपेअर टू टीम इंडिया. तिकडे पण बघायला गेलं तर स्कोर एकच प्लेयरनी केलाय. बाकीच्यांनी पण कॉन्ट्रिब्युशन केले. बट एलिसा हेरीने एक साईड पकडून ठेवली त्यामुळे दुसऱ्या तिने तिच्या साईडने आउट होऊन नाही दिले. हे राहिलं टीम इंडियाची बॅटिंगबद्दल. आता टीम इंडियाच्या बॉलिंगवर बोलूया की आपला वीक पॉइंट आहे तो फर्स्ट हायलाइट झाला पाहिजे. नो डाऊट की पहिले 2 मॅचेस झाले आपण टीम इंडियाची बॅटिंग बॉलिंग दोन्ही पण चांगली केली. कारण की श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या टीम सोबत मला असं वाटतं की टीम इंडियाचा लेवल नाही येतो की आपण कंपॅरिझन पहिल्या 2 मॅचची करणार की ऑस्ट्रेलियासोबत पहिल्या 2 मॅच जिंकल्यानंतर काय झालं बॉलिंगचं. टीम इंडियाच्या बॉलिंगबद्दल बोलायला गेलं तर अमनजोत कौरला 2 विकेट भेटले पण 68 रन्स दिले. स्नेहा राणाने 10 ओव्हरमध्ये 85 रन्स दिले. श्रीचरणींनी तिने एकटीने चांगली मला असं वाटतं बॉलिंग टाकली की 10 ओव्हरमध्ये 41 रन देऊन 3 विकेट. दीप्ती शर्मा नो डाऊट की आपण ऑलराऊंडर एक्सपेक्ट करतो की ऑल टाइम रन्स आणि कॉन्ट्रिब्युशन देत राहते. तिने पण 10 ओव्हरमध्ये 52 रन 2 रन.
मग तोच येतो की क्रांती गौड 9 ओव्हरमध्ये 73 रन, अमन जोस्कर 9 ओव्हरमध्ये 82 रन, 2 विकेट घेतले. बट इकॉनॉमिकल बघाल तर अमन जोस्कर क्रांती गौड 8च्या इकॉनॉमीने दिली आहे आणि स्नेहा राणाने 8.5च्या 85-75 रन्स दोघा 73 रन तिघे आणि 85 रन स्नेहा राणाचे. मग इकडेच झालं की तुमचा जो स्ट्राईक बॉलिंगमध्ये आपण बघतो की आपल्याकडे ऑप्शन्स आहे. रेणुका सिंग ठाकूरला खेळवू शकतो, बट आपल्याला बॅटिंग डेप्थ करण्यासाठी आपण एक्सपिरियन्स प्लेअरला बसवतोय असं मला वाटायला लागेल. राधा यादववर आपण ट्राय करू शकतो याची, कारण की राधा यादव एक्सपिरियन्स प्लेअर आहे. तर त्याचा यूज मोठ्या टीम अगेन्स्ट केला पाहिजे टीम इंडियाने असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण कमेंट करून मला बोलू शकता. सो टीम इंडियासाठी खूप डिफिकल्ट झालंय की नेक्स्ट जेवढ्या पण मॅचेस त्या डिफिकल्टच मॅच आहे इंग्लंडसोबत पण. इंग्लंडसोबत का त्याच्यातल्या मिनिमम मॅक्झिमम मॅचेस टीम इंडियाला जिंकायला लागणार तर क्वालिफाय होऊन जातील तर सेमीफायनलसाठी. आणि सगळ्यात वीक पॉईंट म्हणजे की जो फास्ट बॉलिंग येतो थोडा एक्सपिरियन्स आणायला लागणार. राधा यादवला कुठेतरी इन्क्लूड करायला लागणार. रेणुका सिंग ठाकूरला पण इन्क्लूड करायला लागणार की रेणुका सिंग ठाकूर जो अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया मला असं वाटतं की चांगला परफॉर्म होऊ शकला असता. आणि जो विकेटचा जो कॉलम ओपनिंगमध्ये तिकडे रेणुका सिंग ठाकूरने ऑलवेज टीम इंडियाला विकेट घेऊन दिली आहे. ओपनिंग पार्टनरशिप ब्रेक करून दिली आहे. तिकडे कुठे ना कुठे टीम इंडियाला बघायला लागणार की टीम इंडियाची इन्क्लुजन कसं करू शकतो रेणुका सिंग ठाकूरला प्लेइंग 11मध्ये. आणि मोस्ट ऑफ द पॉईंट बोलायला गेलं की ग्राउंड फिल्डिंग खूप चांगली होती. बट दीक्षा घोषनी आय थिंक बॅटिंगसोबत चांगला परफॉर्मन्स केला, बट विकेट किपिंगसोबत तेवढा चांगला परफॉर्मन्स नाही आला आहे. स्टम्पिंग पण आपण काम मागच्या मॅचमध्ये मिस होताना बघितली रिचा घोषकडनं. त्याच्या मागच्या मॅचमध्ये पण एखादी कॅच पण सोडताना बघितली. तर ॲज अ बॅटिंग नो डाऊट की खूप चांगली प्लेअर, बस विकेट किपिंगवर खूप काम करायला लागणार दीक्षा घोषला. अगर तिला तर टीम इंडियासाठी ऑल टाईम बेस्ट बनायचं असेल तर विकेट किपर बॅट्समनमध्ये. आणि सगळ्यात हायलाइटेड पॉईंट की जेवढ्या पण प्लेयर्सनी स्टार्ट भेटला तर कोणत्या तरी प्लेयरनी ट्राय केले पाहिजे की सेंचुरी करायला आणि मॅच टू मॅच रन करायला, ज्याच्याने जो स्कोर जर टीम इंडिया 330 करते तर आपली बॉलिंग इनएक्सपिरियन्स बॉलिंग येतं तिला 350 मध्ये कन्वर्ट करायला. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे टीम इंडियाला पुढच्या मॅचेसमध्ये बघायला लागणार. प्लेइंग 11 सॉर्ट करायला लागेल. फिल्डिंग विकेट किपिंग फिल्डिंग पण चांगली करायला लागेल. प्लस बॉलिंगमध्ये पण तुम्हाला चेंजेस आणायला लागणार जर पुढच्या सीनियर मॅच खेळायची. एक्सपिरियन्सवाल्या टीमसोबत मॅच खेळायची तर. आय होप व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. आपण मराठीमध्ये क्रिकेट रिलेटेड व्हिडिओ अशा आणतो आपण.